हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे। आणि आज खरंच सांगू, मला दिवसभर जरा पण वेळ मिळाला नाही। कारण सांगते मी, गुडियाला खूपच तब्येत खराब झालेली आहे तिचं। आता जरा औषध म्हणजे की औषध तरी तिला 3 दिवस झाले कंटिन्यू आहेच, तरी पण तिचं ना खूप तब्येत खूप डाऊन झालेली आहे। त्याबद्दल आज दिवसभर एवढं किरकिर तिचं झालेलं आहे, त्याबद्दल जरा पण मला ना हातात मोबाईल घ्यायला पण मला वेळ नाही आहे, एवढं ती सतवलेली आहे। आता संध्याकाळपासून ना जरा खेळते। आणि आत्ता तुम्हाला टाईम दाखवते, तुम्ही हे बघा, रात्रीचं ना 11:15 वाजलेले आहे बघा। आणि आरोही आणि त्यांचे पप्पा जरा बाहेर गेले, क्योंकि ते आमच्या ना सावंतवाडीमध्ये ना एक उपरलकर म्हणून देव आहे, त्यांचं आज ना बर्थ ॲनिव्हर्सरी, मतलब की आज हे आहे त्यांचं मतलब की जत्रासारखंच म्हणायचं। लेकिन हिला बरं नाही म्हणून आणि माझं पण जरा प्रॉब्लेम आहे म्हणून मी गेली नाही। आरोही आणि त्यांचे पप्पा आत्ता गेलेले आहे, 10:15 काहीतरी गेलेले आहे। आणि तिथं दर्शन घ्यायला मला खूप रश आहे। आणि ते आपलं देव उपरलकरला ना खूप सारे लोक मानतात, मी पण मानते। चला कधीतरी तिथं पण तुम्हाला मी घेऊन जाते, दाखवते मी, खूप छान आहे। आणि आत्ता बघा, आत्ता मी कशाला व्हिडिओ बनवते की काल मी एक व्हिडिओ टाकली होती ना, ते माझ्या चॅनलवर एक व्हिडिओमध्ये कॉपीराईट क्लेम आलेला आहे म्हणून। आता मला त्याचं सोल्युशन पण मिळालेलं आहे आणि मी ते काय आहे ते करायचं प्रोसेस करून ना आता ते व्हिडिओमधलं माझं कॉपीराईट क्लेम पण गेलेलं आहे। चला मी काय केली हे, त्याचं प्रोसिजर काय हे मी तुम्हाला सांगते। क्योंकि माझ्यासारखे हाऊसवाईफ असतात, नाहीतर काय म्हणतात ते, मी का सगळ्यांना म्हणत नाही की, लेकिन ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। खूप सोपं आहे, खूप एका मिनटात तुम्ही ते सगळं कॉपीराईट क्लेम। मला पण आधी वाटत होती की खूप मोठा विषय आहे, आता मी काल बघितलं की मी कसं करत होती, खूप मोठा विषय याचा मी काय करू, तर कसं जाणार। लेकिन कसं खूप 1 सेकंडमध्ये फक्त मी टेक्निशियनचा व्हिडिओ बघितली आणि काल मी ते सगळं, काल रात्रीच मी सगळं ते प्रोसेस वगैरे केली आणि माझं ते कॉपीराईट क्लेम फक्त मला ते जायला ना एक थोडंसं प्रोसेस व्हायला ना एक 10-15 मिनिट लागलं। लेकिन ते व्हिडिओवरनं मी कॉपीराईट क्लेम गायब झालं। लेकिन कसं ते कॉपीराईट क्लेम पण गायब झाले, जे व्हिडिओचं ऑडिओ असते ना ते पण म्यूट होतात, क्योंकि ते म्यूट झाल्यानंतरच कॉपीराईट क्लेम सक्सेस होणार ना, त्यामध्ये की आपलं स्ट्राईक ते जाऊन टाकणार ना। चला मग आता मी तुम्हाला सांगते, आणि एक सांगते की माझ्याकडे काही डबल मोबाईल नाही आहे, हा एकच मोबाईल आहे। हे एकच मी फक्त कसं मी लिहून ठेवलेलं आहे बुकमध्ये, मी तसं तुम्हाला सांगते, तसं तुम्ही पाहिजे तर लिहून घ्या, नाहीतर कधी माझे व्हिडिओ सेव्ह वगैरे करून घ्या तुम्ही। तुम्हाला अगर लागलं ना तर तुम्ही करू शकता, खूप सिम्पल प्रोसेस आहे, कायच हे नाही आहे। आणि एक तुम्हाला सांगते, गुडियाला ना बरं नाही आहे, ते तिला काय झालं मतलब कशाला असं, मतलब 2 दिवस झाले ती स्कूलला तरी गेलीच नाही, काल पण गेली नाही, आज पण गेली नाही, आणि परत 2 दिवस पण जाणार नाही, क्योंकि डॉक्टर सांगितलेलं आहे की पाठवायचं नाही म्हणून। ते काय आहे कशाला आहे ते मी तुम्हाला उद्या सांगते, की आत्ताच मी ब्लॉगमध्ये सांगत बसल्यानंतर खूप मोठं होणार, एक तर रात्री पण झालेलं आहे। चला मग आता ते यूट्यूबचं बघूया। आणि आज बघ मी असं करते, मी काहीच तयारी केलेली नाही आहे, फक्त जरासं केस विंचरलेले आहे। कपडेवर तर अजिबात कमेंट करू नका, म्हटलं की मला एवढं सतवलेलं आहे ना दिवसभर, खरंच ना की जे मी रडली आहे असं बघितलं तर, असं म्हणजे की बापरे। आत्ता जस्टच माझं डोळ्याचं कमी झालं, माझा त्रास कमी झाला, आणि परत आता हिचं काही ना काहीतरी चालू, आई मुलगीला ना असं चालूच आहे। चला मग आता व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि तुम्हाला मी ना हे बुकमध्ये ना सगळं लिहून ठेवलेले आहे, काय एक करून मी सांगते तुम्हाला मी काय केले ते। आणि पूर्ण माझं कॉपीराईट क्लेम ना फक्त 10-15 मिनिटातच गायब झाले बघा। ते कसं आहे माहीत आहे, हे बघा गुडिया आले, फीवर आलं होतं, मतलब की 1 तास आधी, जरा तवा पण जरा किरकिर करत होती, तिला औषध दिली, आत्ता थोडंसं हसा लागले नाही। चला मग आता पहिलं काय करा, तुम्ही मोबाईल घ्या आणि त्याच्यामध्ये कसं क्रोममध्ये जायचं। क्रोममध्ये गेल्यानंतर ना एकदा काय होतं, तुम्ही ना youtube.com लॉग इन असं हे करताना ते उघडत नाही आहे, म्हणजे की आपला YT स्टुडिओ दिसत नाही आहे। त्याच्याबद्दल काय करा, तुम्ही studio.youtube.com लॉग इन करा। ते केले ना तर पटकन YT स्टुडिओ आपण ना दिसतं बघा, आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये दिसतं। त्याच्यानंतर काय करा, तुमच्या तिथे ना छोटे ना असं ऑप्शन आहे, कॉपीराईट, कमेंट, असं म्हणजे खूप सारे ऑप्शन, तिथे सी असतं ना, ते सीवर दाबा। त्याच्यानंतर सीवर दाबले ना तुम्हाला समजतं की तुम्हाला तुमचं ना कुठल्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट क्लेम आलेलं आहे ना ते बरोबर दिसतं।
ते दिसल्यानंतर ते व्हिडिओवर क्लिक करा. क्लिक करा. व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ना तुमच्या ते व्हिडिओचं सगळं हे ऑप्शन येते, मतलब की त्याचं व्ह्यूज, कमेंट्स, ते व्हिडिओचं काय डिटेल आहे ना ते तुम्हाला सगळं दिसतं. खाली जावा, तिथं तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन म्हणून एक ऑप्शन येणार लिहिलेला, सिलेक्ट ॲक्शन म्हणून. तुम्ही त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला खाली ना दोन ऑप्शन मिळणार आहे. एक इरेज सॉन्ग क्लिक असं मिळणार आणि एक खाली ना ऑल सॉन्ग क्लिक असं काहीतरी आहे. मला एवढं लक्षात येई नाही, मी फक्त मेन काय आहे ना तेवढंच लक्षात ठेवून घे. तुम्हाला फक्त कसं आहे इरेज सॉन्ग क्लिक मतलब की आपण जो ड्युरेशन मध्ये की कुठलं सॉन्ग आपण यूज केलं असताना मध्ये की 20 सेकंड, 50 सेकंड, नाहीतर 5 सेकंड, मतलब की त्याचा अर्थ काय इरेज सॉन्ग क्लिक एवढंच आपल्याला ते क्लिक आहे ना तिथं दाबायचं आहे ऑप्शन. ते दाबायचं. त्याच्यानंतर ना सेव्ह करायचं. झालं, आपलं काम पूर्ण झालं. एवढंच आहे ऑप्शन. आपण ताबडतोब 10-15 मिनिट थोडंसं ते प्रोसेस घेतात, मग ते आपणच मग ना कॉपीराईट क्लेमनं जाऊन टाकतं. एवढंच प्रोसेस. मी पण काल किती टेन्शन घेतली होती ना, खूप म्हणजे खूप टेन्शन घेतली. लेकिन हे माझं ना असं बघितलं तर ना ते नेटवर्कचा प्रॉब्लेम होता की यूट्यूबवाल्याने एवढं टाईम घेतले माहीत नाही. मला तर 10-15 मिनटं लागले बघा ते कॉपीराईट क्लेम जायला. यूट्यूब ना आम्हाला ना भीती पण घालतो आणि त्याचे सॉल्युशन पण देतं बघा. सगळं यूट्यूबमध्येच आहे. फक्त आपल्याला शोधायला पाहिजे आणि आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे, तेवढंच आहे. आता मी खरंच ना काल घाबरली, की मला पण जास्त एवढं काही माहीतच नाही आहे. मी म्हटली की आता एक कॉपीराईट क्लेम आलं, म्हणजे की हे आलं तर काय करायचं, हे करायचं. नाहीतर मला आधी असं वाटत होतं की खूप मोठा विषय आहे, काय होणार कसं, की एवढं मेहनतीने आपण व्हिडिओ बनवतो आणि अचानक असं झालं तर ना खूप असं मनाला लागतं बाबा. एवढंसं मला सांगायचं होतं. त्याबद्दल दिवसभर खरंच वेळ मिळाला नाही. त्याबद्दल बघा एवढं रात्री पण असं बघितलं तर मला आता 2-3 दिवस झाले जरा पण झोप झाली नाही आहे ही बाईमुळे. रात्री ताप येते, रात्री औषध घाला, रात्री उठून बसा, रात्री एकदा काहीतरी अजिबच का म्हणते की लहान मुलं आहे ना त्यांना पण त्रास होते ना, त्यांना बरोबर सांगायला पण येत नाही. त्यांना काय पण झालं तरी त्यांचं फक्त एकच ऑप्शन आहे की रडायचं. रडलं की ना त्यांना समाधान वाटते की याबद्दल ना त्यांनी फक्त प्रत्येक गोष्टीला रडायचं त्यांचं. असं असतं बघा. त्याबद्दल 3 दिवस तरी झाले मला खरंच बोलते तर मला झोपच नाही आहे. कोणाला जास्त यूट्यूबबद्दल माहीत नाही आहे, कोणाला असलं सगळं कॉपीराईट वगैरे आलं तर घाबरतात ना, मग त्यांच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी. फक्त आता एक आमच्याकडे चूक झालेली आहे ना, तर परत ते चुकी करायचं नको की आपल्याला आता हे माहीत आहे, परत आपण कॉपीराईट क्लेम आले की आपल्याला आता माहीत झालेले आहे तर आपण म्हणजे की आपल्याला ते काढायला पण येते, परत आपण ते बॉलिवूड सॉन्ग घालूया, असं काय मी चूक करणार नाही. क्योंकि ते सॉन्ग घातल्यानंतर पण आपण कॉपीराईट क्लेम काढल्यानंतर पण ते सॉन्ग काय त्याच्यामध्ये ऐकायला येणारच नाही आहे, ते म्यूटच होणार आहे सॉन्ग. मग ते घालून उपयोगच नाही आहे. चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला विद्या भेटेल नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.